असं आहे की माननीय विरोधी पक्षनेत्यांनी माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ज्या पद्धतीने अपमान केला आणि जो अपमान ते वक्तव्य हे उभ्या सभागृहाने नव्हे तर महापौरांनी सुद्धा ऐकलं होतं आणि त्यानंतर सुद्धा विरोधी पक्षनेत्यांना माननीय महापौरांनी अतिशय नम्रपणे आवाहन केलं की हिंदू हृदय सम्राट या अवघ्या जगाला आदर्शवत असे आहेत, त्यांच्याबद्दल आपण जे शब्द वापरले त्याची माफी मागा. याला सुद्धा विरोधी पक्षनेत्यांनी ज्या वेळेला नकार दिला आम्ही त्यांना आवाहन केलं. मी स्वतः असं सांगितलं की बाळासाहेबांच्या बद्दल एखादं चुकीचं वक्तव्य जर माझ्या तोंडून झालं असतं तर मी 1000 वेळा माफी मागितली असती. पण विरोधी पक्षनेत्यांचा हटवादीपणा एवढा शिगेला पोचलेला आहे की आत्तापर्यंत झालेल्या गेल्या 3 महिन्यातल्या कामकाजामध्ये तो पदोपदी दिसतोय आणि आजही त्यांनी त्याचा कळस गाठलेला आहे. आणि विरोधी पक्षनेत्यांच्या वर्तणुकीच्या किंबहुना माननीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील अपमानाच्या वक्तव्याचा निषेध आणि विरोधी पक्षनेत्यांच्या वागणुकीचा निषेध म्हणून आज ही सभा तहकूब झाली. त्यांनी माफी मागितली नाही तर उद्या सभागृह नाही, असं आहे, हे आम्ही त्यांच्यावरच सोडतो की ज्यांना बाळासाहेबांनी मोठं केलं. आम्ही हे खुल्या दिलाने मान्य करतो की आम्हाला सुद्धा बाळासाहेबांनी सार्वजनिक जीवनात प्रकाशमान केलं. आम्ही अनेक वेळेला सांगितलं की बाळासाहेबांचे आमच्यावर अनंत उपकार आहेत, ते आम्हाला कधीच विसरता येणार नाही. आणि बाळासाहेबांच्या बद्दल जर एकाचा चुकीचा शब्द आमच्या तोंडून गेला तर मी हे सभागृहात सुद्धा सांगितलं, आम्ही सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा सांगतो की आम्ही 1000 वेळा माफी मागू. पण जर स्वतःच्या मनाला काही वाटलं असेल किंवा त्या माननीय शिवसेना प्रमुखांबद्दल नितांत आदर असेल तर त्यांनी, माझी विनंती आहे की आता सुद्धा त्यांनी माफी मागितलीच पाहिजे.